माझं नाव सचिन पाटील, पेशाने एक ट्रक ड्रायव्हर. गेली 10 वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा असा माल ने आणणं करणं हेच माझं आयुष्य. 2019चा ऑक्टोबर महिना होता. दिवाळी जवळ आली होती आणि मालाची घाई नेहमीपेक्षा जास्त. त्या दिवशी कोल्हापूरातून बांबू आणि केमिकल ड्रम्स घेऊन मला सिंधुदुर्गकडे जायचं होतं. मार्ग एकच, आंबोली घाट. सायंकाळी 7च्या सुमारास घाट सुरू झाला. पावसाळा नुकताच ओसरलेला, पण धुकं अजूनही जिद्दीने रेंगाळलेलं. रस्ता ओलसर, वळणाचा. ट्रकच्या हेडलाईटच्या बाहेर काहीच दिसत नव्हतं. रेडिओवर जुनी गाणी लागत होती, पण आवाज कमी करून ठेवला होता, कारण घाटात लक्ष जरा ढिलं झालं की एक चूक जीवावर बेतू शकते. पहिल्या 2 वळणानंतरच मोबाईल नेटवर्क गेलं. ते सामान्य होतं, पण त्या दिवशी विचित्र शांतता होती. ना एखादी गाडी ओव्हरटेक करत होती, ना मागून हेडलाईट्स दिसत होत्या. आज घाट रिकामाच दिसतोय, मी स्वतःशी पुटपुटलो. एका तीव्र वळणावर ट्रक थांबवावा लागला. पुढे रस्त्यांवर झाडांची पानं, फांद्या पडलेल्या. बहुतेक एखाद्या माकडाच्या टोळीनं गोंधळ घातला असावा असं वाटलं. मी खाली उतरलो. थंडीमुळे शर्टच्या बाह्या अंगाला चिटकल्या होत्या. आजूबाजूला फक्त जंगल, घनदाट, काळं आणि जणू काही ऐकतंय असं वाटावं इतकं शांत. तेवढ्यात कुठेतरी दूर खूप हलकासा आवाज आला. एखादी शेट्टी नाही, प्राणीही नाही, माणसाच्या कुजबुजीसारखा. मी थबकलो. कोणी आहे का? आवाज दिला तर उत्तर नाही, पण धोक्यातून पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता, हळूहळू जवळ येणारा. मनात विचार आला, कदाचित एखादा स्थानिक असेल, पण त्या आवाजात घाई नव्हती, थकवा नव्हता, फक्त थंडपणा होता. मी पटकन ट्रकमध्ये बसलो. इंजिन सुरू केलं. स्टार्ट घेताना ट्रक थोडा खळखळला आणि तेवढ्या ड्रायव्हर साईडच्या काचीजवळ कोणीतरी उभं असल्याचा भास झाला. काच खाली करायची हिंमत झाली नाही. समोर पाहिलं तर रस्ता मोकळा होता, पण आरशात पाहिल्यावर मला स्वतःचा चेहरा वेगळा दिसला. घामाघूम, डोळे मोठे आणि भीती स्पष्ट. मी गिअर टाकला. ट्रक पुढे सरकू लागला, पण जाताना एक गोष्ट लक्षात राहिली. ज्या ठिकाणी आवाज आला होता तिथे रस्त्याच्या कडेला एक जुना दगड होता आणि त्यावर पायांच्या चिखलाच्या खुणा. त्या खुणा जंगलाकडून रस्त्याकडे येणाऱ्या नव्हत्या, तर रस्त्यावरून जंगलात जाणाऱ्या होत्या. त्या क्षणी कळलं, आंबोली घाटात आज मी एकटाच नाही. ट्रक पुढे सरकत होता, पण माझं मन मागेच अडकलं होतं. आरशात पुन्हा पुन्हा नजर जात होती. काहीच दिसत नव्हतं, तरीही छातीत धडधड वाढत चालली होती. इंजिनचा आणि टायरांचा आवाज, एवढंच काय ते सोबत. पुढची 2 वळणं मी जरा वेगात घेतली. या घाटात रात्री वेग वाढवणं मूर्खपणाचं हे मला माहीत होतं, पण त्यावेळी भीती शहाणपणावर भारी पडली होती. धुकं इतकं दाट झालं होतं की हेडलाईटचा प्रकाश जेमतेम 10-15 मीटरपर्यंतच जात होता. तेवढ्यात मागून ठकठक असा आवाज आला. मी दचकून ब्रेक दाबला. ट्रक थांबला. आवाज पुन्हा यावेळी स्पष्ट, जणू कोणीतरी लोखंडावर हात आपटावा तसा. तो आवाज ट्रकच्या मागच्या बॉडीकडून येत होता. असं काय असणार, मी स्वतःला समजावत म्हणालो. कदाचित ड्रम्स हल्ले असतील, पण मन मानत नव्हतं, कारण आवाजात एक ठराविक लय होती, जणू कोणी मुद्दाम ठोके देत होतं. मी दरवाजा उघडला नाही, फक्त हॉर्न वाजवला. जंगलात आवाज घुमला आणि लगेचच परत शांतता. इतकी दाट की कानाला प्रत्येक आवाज येतोय असं वाटत होतं. मोबाईल उचलून पाहिला तर नेटवर्क शून्य. त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं की आंबोली घाट रात्री किती निर्दयी असतो. मी पुन्हा ट्रक चालू केला. थोड्याच अंतरावर एक छोटंसं वॉच टॉवरसारखं बांधकाम दिसलं. दिवसा ते फॉरेस्ट चेकपोस्ट असतं हे मला माहीत होतं, पण रात्री तिथं कोणी नसतं. तरीही मला तिथं थांबावंसं वाटलं. नेहमीची सवय भीतीतून आलेली. मी ट्रक बाजूला लावला. हेडलाईट्स टॉवरकडे वळवल्या. आतमध्ये काहीच हालचाल नव्हती, पण त्या प्रकाशात मला जमिनीवर पायांचे ठसे दिसले. ते ठसे नवीन होते. चिखल ओलाच होता. ते ठसे टॉवरकडून माझ्या ट्रककडे येत होते. माझ्या पोटात गोळा आला. मी पटकन कॅबिनमध्ये चढलो आणि दार आतून लावलं. तेवढ्या ड्रायव्हर साईडच्या दाराजवळ कुणीतरी उभं असल्याचा सावलीसारखा भास झाला. आरशातून पाहायची हिंमत झाली नाही,
आणि मग अगदी हळू कुजबुजणाऱ्या आवाजात कुणीतरी म्हणालं, थांब. तो आवाज माणसाचा होता, पण त्यात ऊब नव्हती, विनवणी नव्हती, फक्त हुकूम होता. मी क्षणाचाही विलंब न करता ॲक्सिलेटर पूर्ण दाबला. ट्रक पुढे झेपावला. आरशात पाहिलं तर रस्त्याच्या मधोमध एक उंच स्थिर आकृती उभी होती, हालचाल न करता. मी डोळे मिटले आणि स्वतःशीच म्हणालो, सकाळ होईपर्यंत फक्त रस्ता संपवायचा आहे. पण आंबोली घाटानं त्या रात्री अजून बरंच काही राखून ठेवलं होतं. ट्रक वेगात पुढे निघून गेला होता, पण त्या आकृतीचा स्थिरपणा अजूनही डोळ्यांसमोर रुतून बसला होता. मी आरशात पुन्हा पाहिलं. काहीच दिसत नव्हतं, तरीही छातीतली धडधड थांबत नव्हती. ॲक्सिलेटरवरचा पाय थरथरत होता, पण थांबण्याचा प्रश्नच नव्हता. थोड्याच वेळात एक लांबलचक उतार सुरू झाला. हा भाग मला चांगलाच माहीत होता. इथेच अनेक अपघात झालेत असं ऐकून होतो. रात्री तर हा उतार अजूनच भयंकर वाटतो. ट्रकचा वेग कमी केला, गिअर खाली टाकला. इंजिनचा आवाज जंगलात घुमत होता. तेवढ्यात केबिनच्या आत काहीतरी वेगळं जाणवलं. जणू मागच्या सीटवर कुणीतरी श्वास घेतोय. मी दचकून मागे पाहिलं तर रिकामाच. माझा जॅकेट, पाण्याची बाटली, कागदपत्रांची पिशवी, काहीही हललेलं नव्हतं. डोक्याचा खेळ, मी स्वतःला समजावलं. पण त्या क्षणी श्वासाचा आवाज पुन्हा आला, यावेळी अगदी जवळचा. आता घाम थंडीमुळे नव्हे तर भीतीमुळे फुटला होता. मोबाईल उचलून बायकोला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क अजूनही शून्य. त्या निळसर प्रकाशात मला माझा चेहरा दिसला, फिकट, थकलेला आणि घाबरलेला. तेवढ्यात रेडिओ अचानक आपोआप सुरू झाला. कोणतंही स्टेशन नव्हतं, फक्त कर्कश आवाज, आणि त्यातून एक ओळ स्पष्ट ऐकू आली, परत फिर. माझ्या अंगावर काटा आला. मी रेडिओ बंद केला, पण आवाज थांबला नाही. तो आता रेडिओतून नव्हे तर थेट केबिनमध्ये घुमत होता. परत फिर, इथून पुढे रस्ता नाही. मी ओरडलो, बस करा, कोण आहात तुम्ही? आणि स्टेअरिंग घट्ट पकडलं. डोळे रस्त्यावर खिळले होते. पुढे धोक्यातून एक माणूस उभा असल्याचं दिसलं. हात वर करून थांबण्याचा इशारा त्याने केला. यावेळी तो स्पष्ट दिसत होता. पांढऱ्या रंगाचे कपडे, अंगावर मळकटपणा, आणि चेहरा धुक्यामुळे नीट दिसत नव्हता. ब्रेक दाबायचा क्षणभर विचार मनात आला, पण मागच्या 2 अनुभवांनी शहाणपण शिल्लक ठेवलं. मी हॉर्न वाजवला आणि ट्रक सरळ पुढे नेला. जसं मी त्या आकृतीजवळ पोहोचलो तसं मला जाणवलं, तो माणूस रस्त्यावर उभाच नव्हता. तो थोडासा जमिनीवर तरंगत होता. पायांची सावलीच नव्हती. मी पुढे गेलो, आरशात पाहिलं. आता तो माझ्या ट्रकच्या मागे चालत होता. वेग वाढवूनही तो तसाच जवळ, आणि मग अचानक तो नाहीसा झाला. रस्ता पुन्हा रिकामा, शांत, जणू काही घडलंच नव्हतं. थोड्याच अंतरावर मला घाटाच्या मधोमध असलेली ती जुनी दगडी पायरी दिसली, जिथे लोक देवासाठी नारळ फोडतात. मी तिथं थांबलो नाही, पण नजर तिकडे गेलीच. त्या पायरीवर ताजी फुलं होती आणि त्यावर कुणीतरी दिवे लावले होते. माझ्या तोंडून नकळत शब्द निघाले, आज इथे कुणीतरी गेलंय. आणि त्या क्षणी मला खात्री पटली, ज्याने मला हाक मारली होती तो जिवंत नव्हता. तो क्षण गेल्यानंतर मी ट्रक न थांबवण्याचा निर्णय घेतला. देवाच्या पायरीवर फुलं आणि मेणबत्ती पाहून मन अजूनच अस्वस्थ झालं होतं. अशा गोष्टी सहसा सकाळी दिसतात, रात्री नाही, विशेषतः या निर्जन आंबोली घाटामध्ये. मी घड्याळाकडे पाहिलं. रात्री 11:45. 5 मिनिटापूर्वी पाहिलं होतं तेव्हासुद्धा हीच वेळ होती. मनात शंकेची पाल चुकचुकली. घड्याळ अडकलं असेल, मी स्वतःला समजावत म्हणालो, पण मोबाईलचं घड्याळ पाहिलं, तेही 11:45. वेळ जणू इथे थांबली होती. ट्रक चालू होता, इंजिन गरम, रस्ता पुढे सरकत होता, तरीही वेळ पुढे का जात नव्हती? तेवढ्या समोरच्या वळणावर हेडलाईटच्या प्रकाशात मला काहीतरी विचित्र दिसलं. एक कार रस्त्याच्या कडेला उभी, तिचं बोनेट उघडं होतं. आजूबाजूला कोणीही नाही. नंबर प्लेट घडून मळलेली, अक्षर नीट दिसत नव्हतं. मी वेग कमी केला. मन म्हणत होतं, थांबू नकोस, पण माणुसकी म्हणत होती, कदाचित कुणी अडचणीत असेल. मी ट्रक बाजूला लावला, पण खाली उतरलो नाही.
खिडकीतूनच आवाज दिला, कोणी आहे का? उत्तर आलं नाही, पण त्या कारच्या आत ड्रायव्हर सीटवर कोणीतरी बसलेलं मला दिसलं. डोकं खाली झुकलेलं, हात स्टेरिंगवर, अगदी स्थिर. मी पुन्हा हाक मारली. यावेळी आवाज किंचित थरथरत होता. भाऊ, ठीक आहे ना? तेवढं त्या माणसाचं डोकं हळूच वर आलं आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तो चेहरा मला आधी पाहिल्यासारखा वाटला. तोच पांढऱ्या कपड्यांमधला माणूस, तोच रिकामा भावनाशून्य कटाक्ष. पण आता फरक एवढाच होता, त्याच्या डोळ्यात काळोख होता, पूर्ण काळा, पांढराही नाही. तो माझ्याकडे पाहून अगदी शांत आवाजात म्हणाला, उशीर झालाय, तो आता इथेच थांबायला हवा. माझ्या हातातली किल्ली घट्ट पकडली गेली. मी काहीही न बोलता काच वर केली, क्लच दाबून गिअर टाकला. ट्रक पुढे नेला. आरशात पाहिलं, कार नव्हती, माणूस नव्हता, रस्ता रिकामा. फक्त त्या ठिकाणी जिथे कार उभी होती तिथे काळा डाग होता. जणू काही तिथं बराच वेळ तेल सांडून राहिलं असावं. घड्याळाकडे पुन्हा पाहिलं. 11:46. 1 मिनिटं पुढे सरकली होती. माझ्या तोंडून नकळत सुटलेला श्वास बाहेर पडला, पण लगेच जाणवलं ही फक्त सुरुवात होती. आंबोली घाट मला अजून सोडणार नव्हता. घड्याळ 11:46 दाखवत होतं, पण मनात वेळेची जाणीवच उरली नव्हती. हातपाय थंड पडले होते. स्वतःला सावर, मी स्वतःशीच पुटपुटलो आणि ट्रक पुढे हाकला. अजून 2-3 वळणं घेतली असतील आणि ते दृश्य दिसलं. समोर रस्त्याच्या कडेला माझाच ट्रक उभा होता. तोच रंग, तोच नंबर. माझ्याच ट्रकच्या मागचा डेंट सुद्धा तसाच. मी ब्रेक दाबला. ट्रक थांबला. मेंदू काही क्षण कामच करेना. असं कसं शक्य आहे, मी स्वतःलाच विचारत होतो. मी तर या ट्रकमध्ये बसलो होतो, मग समोर उभा असलेला कोणाचा? त्या उभ्या ट्रकच्या कॅबिनमध्ये लाईट चालू होती आणि ड्रायव्हर सीटवर कोणीतरी बसलेलं होतं. माझ्या अंगावर काटा आला. मी खाली उतरलो नाही, फक्त काचेतूनच नीट पाहायचा प्रयत्न केला. त्या माणसाने हळूहळू मान वळवली आणि थेट माझ्याकडे पाहिलं. तो चेहरा माझाच होता, तसाच दाढीचा कट, तसेच डोळे, तसाच थकलेला भाव. फक्त एक फरक, तो हसत होता. असह्य, थंड, विजयी हसू. माझ्या छातीत धडधड इतकी वाढली होती की श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. त्या माझ्या प्रतिरूपाने कॅबिनचं दार उघडलं आणि खाली उतरला. त्याचे पाय जमिनीला टेकले, पण सावली दिसत नव्हती. तो बोलला, आता उतर, पुढचा प्रवास मी करतो. मी स्टेरिंग घट्ट पकडलं, डोळे मिटले. हे खरं नाही, हा डोक्याचा खेळ आहे, मी स्वतःशीच म्हणालो. पण जेव्हा डोळे उघडले, तो अजून तिथेच होता. एक पाऊल पुढे आला. तेवढ्या दूर कुठेतरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. जंगलातला खरा आवाज. त्या आवाजाने जणू माझ्या डोक्यातली जखडण थोडी सैल झाली. मी क्षणाचाही विचार न करता ॲक्सिलेटर पूर्ण दाबला. माझा ट्रक पुढे झेपावला. समोर उभा असलेला ट्रक आणि तो माणूस क्षणात धुक्यात विरघळल्यासारखे नाहीसे झाले. आरशात पाहिलं, काहीच नव्हतं. रस्ता रिकामा. हात थरथरत होते. डोळ्यात पाणी जमा झालं होतं. मी जिवंत आहे याची खात्री करून घेण्यासाठी स्वतःच्या हातावर चिमटा काढला. वेदना झाल्या. मी हसलो, पहिल्यांदाच त्या रात्री. थोड्याच वेळात घाटाचा शेवट जवळ येत असल्याची पाठी दिसली. आंबोली घाट सुटत होता, पण मनात एक भीती खोलवर रुतून बसली होती. कारण मला माहीत होतं मी घाटातून बाहेर पडेन, पण जो चेहरा माझा होता तो अजूनही तिथेच आहे.